रसगुल्ला म्हटलं की बरोबर होतील की नाही याचं प्रचंड टेन्शन असतं. ते पाकात घातल्यावर फुटणार तर नाही ना, अशी काहीशी भीती वाटत असते. तर आज आपण सुप्रसिद्ध बंगालची मिठाई रसगुल्ला कसा करायचा ते पाहतोय. रसगुल्ला पाकात घातल्यावर फुटणार नाही, त्यासाठी एक असं जिन्नस घातलंय ज्यामुळे रसगुल्ला पाकामध्ये चांगला मुरेल. असा रसगुल्ला कसा करायचा ते आज आपण पाहतोय. त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये दुसरी पद्धत सुद्धा दाखवली आहे. असे 2 प्रकारचे रसगुल्ले आपण पाहणार आहोत. तर मी श्रावणीच होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी बघू. तर रसगुल्ल्यासाठी 1 लिटर गाईचं दूध लहान गॅसवर तापत ठेवायचंय. ज्या दुधाला मलाई कमी प्रमाणामध्ये येते असं दूध घ्यायचं आहे. गाईचं दूध पातळ असतं, त्यात फॅटचं प्रमाण खूप कमी असतं, म्हणून इथे गाईचं दूध वापरलंय. पॅकेटवालं दूध घेतलं तरी सुद्धा चालेल, पण ते कमी फॅटचं असलं पाहिजे. आता हे दूध चमच्याने चांगलं सतत फिरवत राहायचंय. दुधावर मलाई यायला नाही द्यायची आहे. हे असं दूध आता गरम होतंय, तोपर्यंत दूध फाडण्यासाठी व्हिनेगरचं पाणी आपण तयार करूयात. त्यासाठी इथे 2 चमचे व्हिनेगर घेतले, त्यात 4 चमचे पाणी घातलंय. हे आता एकत्र करून बाजूला ठेवून देऊया. इथे व्हिनेगर ऐवजी लिंबाचा वापर सुद्धा करू शकता, फक्त लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे. तोपर्यंत इथे दूध अर्ध गरम झालं आहे. हे असं सतत चमच्याने हलवत राहिलं तर दुधाला साई येणार नाही. आता दूध वर आलं की चमच्याने ढवळत राहायचं आणि 1 मिनिटाने गॅस बंद करायचा. गॅस बंद केला तरी 2 ते 3 मिनिटं दूध थोडं थोडं थंड होईपर्यंत चमच्याने सतत ढवळायचं. दूध सारखं ढवळलं नाही तर वर मलाई येणार आणि असं मलईवालं दूध आपल्याला नको आहे. दूध असं थंड करून घेतलं की जो आपण छेना तयार करणार आहोत तो सॉफ्ट होणार, कडक होणार नाही. आता थोडं थोडं व्हिनेगर हळूहळू दुधात सोडायचं आणि दूध चमच्याने ढवळायचं. तसंच पुन्हा थोडं थोडं व्हिनेगरचं पाणी घालून दूध ढवळायचं. जोपर्यंत दूध फाटत नाही तोपर्यंत आपल्याला व्हिनेगरचं पाणी मिक्स करायचं आहे. उकळत्या दुधात व्हिनेगरचं पाणी घातलं तर रसगुल्ले चिवट होणार, सॉफ्ट बनणार नाहीत, म्हणजेच मार्केट सारखे होणार नाही. म्हणून दूध थोडं थोडं थंड झालं की व्हिनेगरचं पाणी घालायचं. आता दूध फाटलं आहे. छेना आणि दुधाचं पाणी वेगळं झालंय. पाण्याला पिवळसर हिरवा रंग आलाय. दुधाचा लगदा व्हायला लागलाय. अशा पद्धतीने छेना तयार झाला की हा छेना लगेचच कपड्यावर गाळून घ्यायचा. तर इथे चाळणीवर कॉटनचा पातळ कपडा ठेवून गाळून घेतला आहे. आता ह्यावर थोडं थंड पाणी घालून छेना थंड करायचा. असं केल्याने व्हिनेगरचा आंबटपणा छेन्यामधून निघून जाणार आणि छेन्याची चव चांगली लागणार. आता हा कपडा जवळ करून ह्यातलं पाणी गाळून घ्यायचं. हाताने दाबून दाबून एक्स्ट्रा पाणी सगळं काढून टाकायचं. कपड्याला जास्त दाब देऊन छेना गाळायचा नाही, म्हणजेच छेना कपड्यावरून बाहेर येईल अशा पद्धतीने कपडा दाबायचा नाही. कपडा हलका दाबून पाणी काढायचं आणि कपड्याला गाठ बांधून एखाद्या खिळ्याला कपडा बांधून ठेवायचा किंवा या कपड्यावर वजनदार वस्तू ठेवायची आणि 2 ते 3 तास असंच ठेवून द्यायचं. छेन्याचं पाणी निथळत आहे तोपर्यंत साखरेचा हलका पाक करायचा. त्यासाठी एका पातेल्यात 1 कप साखर घ्यायची, त्यात 2 कप पाणी घालायचं आणि साखर विरघळेपर्यंत ढवळायचं. फक्त साखर विरघळेपर्यंतच पाक करायचा आहे. हा पाक फक्त रसगुल्ला डीप करण्यासाठी करायचा आहे. रसगुल्ला दुसऱ्या पाकात उकळायचा आहे. तर ही साखर पूर्ण वितळली आहे. त्यात 2 वेलची फोडून घालायची. वेलची हवी असेल तर घालायची, तुम्हाला नको असेल तर वेलची स्किप करू शकता. वेलचीने पाण्याला सुगंध चांगला येतो. आता गॅस बंद करून हा पाक एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. आता हा पाक थोडा थंड करायला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तोपर्यंत साधारण 3 तासाने बांधलेला छेना काढायचा. आता ह्यातलं पाणी संपलं आहे आणि छेना माव्यासारखा दिसतो आहे. थोडासा ओलसर आहे, म्हणजेच त्यात थोडं मॉइश्चर आहे. तर हा छेना असा मोकळा करायचा आणि तळहाताचा वापर करून हलक्या हाताने दाब देऊन सॉफ्ट करायचा. हा छेना 3 तासाने कोरडा झालेला पाहिजे. जर ओलसर असेल तर पुन्हा कपड्यावर बांधून ठेवून द्यायचा. तर ह्या छेन्यामधील बारीक बारीक कण आहेत ते हाताने सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. जास्त जोर द्यायचा नाही, नाहीतर त्यातील तूप बाहेर येणार आणि हे असं आपल्याला करायचं नाहीये.
रसगुल्ल्याचे गोळे व्यवस्थित गोल होण्यासाठी 10 मिनिट तरी हा छेना चांगला मळून घ्यायचा। बऱ्याच वेळा सगळं व्यवस्थित करूनही आपला रसगुल्ला बरोबर होत नाही, तो पाण्यामध्ये सोडला तर फुटतो किंवा त्याला चकाकी येत नाही। म्हणून रसगुल्ल्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी इथे मी एक लहान चमचा हलका भरून घेतलेला मैदा घातला आहे। मैदा घातल्याने रसगुल्ला पाकात फुटत नाही आणि त्याचं बाइंडिंग चांगलं राहतं। जर तुम्ही रसगुल्ला पहिल्यांदाच बनवत असाल आणि तुम्हाला रसगुल्ला जमत नसेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा, तुमचा रसगुल्ला फसणार नाही। आता हे सर्व छान मिक्स करून झालं आहे। हे असंच कपडा ठेवून झाकून ठेवायचंय। तोपर्यंत पसरट कढई किंवा पॅन मध्ये 1 कप साखर घ्यायची आहे आणि 4 कप पाणी घ्यायचं आहे। इथे 4 कप पाणी अशासाठी घेतलं आहे की त्यात रसगुल्ले चांगले शिजले गेले पाहिजे, म्हणून कढई पण मोठी घ्यायची। आता ही साखर विरघळू द्यायची आहे। गॅसची आच मोठी ठेवायची आणि त्यावर झाकण लावायचं। पाणी उकळत आहे तोपर्यंत ह्या छेन्याचे लहान आकाराचे गोळे तयार करायचे। हलक्या हाताने गोळे तयार करायचे। गोळे लहान मोठे कसे आपल्याला पाहिजे तसे करायचे। लहान गोळे मी तयार केले आहेत। अशाच प्रकारे बाकीचे सगळे गोळे तयार केले आहेत। असे लहान आकाराचे 10 गोळे तयार झाले आहेत। आता हे गोळे उकळत्या साखरेच्या पाकामध्ये सोडायचे। पाणी उकळत असतानाच एक एक करून गोळे सोडायचे। एका वेळेला 2-3 असे गोळे सोडायचे नाही। पाण्याचं तापमान जास्त असतानाच एक एक करून गोळे सोडायचे। हा पाक पातळ असल्या कारणाने रसगुल्ले चांगले शिजले जाणार आणि गॅसची आच मोठी असल्याने साखरेचा पाक त्या गोळ्यामध्ये लगेच मुरला जाणार आणि रसगुल्ला चांगला फुलणार। जाड पाक केला तर रसगुल्ला पाहिजे तसा फुलणार नाही। ह्या पाकामध्ये साखर कमी असल्यामुळे रसगुल्ला गोड लागणार नाही, म्हणून त्यासाठी आधीच जाडसर पाक तयार करून ठेवलेला आहे। आता झाकण लावून रसगुल्ला मोठ्या गॅसवर शिजू द्यायचा। साधारण 5 मिनिटांनी झाकण काढून रसगुल्ले चमच्याने वर खाली करायचे, म्हणजे रसगुल्ले चारी बाजूने शिजणार। अशा प्रकारे 2 ते 3 वेळा रसगुल्ला आलटून पलटून साधारण 20 मिनिटे रसगुल्ले शिजून घेतले। शेवटी हे गोळे खाली बसले गेले आहेत, म्हणजे ते पूर्णपणे आतून शिजलेले आहेत। 20 मिनिटं हे गोळे शिजायला लागतात। तर हे आता सगळे शिजलेले आहेत। गॅस बंद करायचा आहे। आता आपण आधी साखरेचा पाक फ्रीज मध्ये ठेवला होता तो काढायचा। त्यात पाहिजे असेल तर बर्फाचे खडे घालायचे। बर्फाचे खडे घालणं ऑप्शनल आहे, कारण थंड पाण्यामध्ये रसगुल्ले फुलत नाही, ते आहे तसेच राहतात। हे गोळे बाउलमध्ये घातल्यावर फुटू नये म्हणून बर्फ घातला आहे। आता हे सगळे गोळे बाउलमध्ये घालून फ्रीज मध्ये 4 तास थंड करायला ठेवायचे। तसंच एका बाजूला दुसरं दूध गरम करून त्याचा छेना तयार केला आहे। हा सुद्धा 3 तास वजन ठेवून बाजूला ठेवला होता। तो पण ह्याच प्रमाणे हाताने सॉफ्ट करून घेतलाय। आपण आधीच्या छेन्यामध्ये थोडा मैदा घातला होता। ह्या छेन्यामध्ये आपण मैदा वगैरे वापरलेला नाहीये। तर हा असा सॉफ्ट करून झालेला आहे। त्याचे गोळे करून घेतलेत। हे गोळे थोडे मोठे केले आहेत। असे एकूण 7 गोळे तयार केले आहेत। हे गोळे 20 मिनिट साखरेच्या पाकात मोठ्या गॅसवर शिजवायचे आहेत। हे सुद्धा मध्ये मध्ये आलटून पलटून झाकण लावून शिजून घेतले। यामध्ये मैदा घातला नाही तरी सुद्धा बॉल सुटले नाहीयेत, जसेच्या तसे गोल राहिलेत। हे गोळे पूर्ण शिजलेत, ते आता काढून घेऊया। यासाठी साखरेचा पाक आधीच वेगळा करून ठेवला होता। त्यात बर्फ घालून गोळे सोडले आणि झाकून 4-5 तास फ्रीज मध्ये ठेवून घेतले। तर आता मैदा घालून तयार केलेले रसगुल्ला इथे काढून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता, बर्फ घातल्यामुळे जेवढे फुलले आहेत तेवढेच राहिले आहे। मस्त असे रसरशीत झाले आहेत। फक्त 2 साहित्य वापरून घरच्या घरी मस्त असे रसगुल्ले तयार होतात। दुसरे सुद्धा काढून घेतलेत। हे गोळे थोडे मोठे केलेत। रसगुल्ला जेवढा पाण्यात राहतील तेवढे ते जास्त मुरले जातात आणि सॉफ्ट होतात। हा रसगुल्ला मैदा घालून केलेला थोडासा क्रीमिश कलर मध्ये दिसतो। इथे मैदा ऑप्शनल आहे आणि बिना मैदा घातलेला रसगुल्ला व्हाईट कलर मध्ये दिसतो। दोन्ही पण रसगुल्ले छान झाले आहेत आणि गोड झाले आहेत। 1 लिटर दुधात घरी बनवले तर 6-7 मोठे रसगुल्ले तयार होतात। तर अशी सगळ्यांना आवडणारी बंगाली मिठाईची रेसिपी रसगुल्ला तुम्हाला जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।